हे काय तुमच्या डोळ्यात पाणी? नाही ना, ते कचरा आहे ना तिथं. भाऊ, कचरा गेल्यानं डोळ्यात आलेलं पाणी आणि आत मनातली सळ टोचल्यानंतर आलेलं पाणी, त्यातला फरक कळतो मला. तुम्ही दादासाहेबांची अजिबात काळजी करू नका. काय बी झालेलं नाहीये त्यांना, ते एकदम बरे आहेत. अहो, मी बोललो की डॉक्टरशी, ते मला म्हणले आता काळजी करायचं काही बी कारण नाहीये. आज आम्हाला जाणवतं, आम्ही तुमच्याशी बोलत नव्हतो त्यावेळेस तुमची काय अवस्था होत असेल. तुम्ही माझ्यासोबत बोलत जरी नसला ना, तुम्ही माझ्या आजूबाजूला आहे, हीच गोष्ट मला लय बळ देऊन जायची. असं वाटायचं कधी ना कधी तुम्हाला माझं मन नक्की कळत. आम्ही पण आहे ना त्याच आशेवर जगतोय. त्यांना आमचं मन आज कळल, उद्या कळल. 25 वर्ष राय आम्ही आमच्या बापाशिवाय कशी काढली ना, ते फक्त आम्हाला माहिती. मी समजू शकतो भाऊ. नाही समजू शकणार. आज आम्हाला जर काय झालं असतं ना, तर आम्ही स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. 25 वर्ष बापाशिवाय जगलोय रे मी. त्यांनी कधीच पाठीवर कौतुकाची थाप दिली नाही. कधीच म्हटले नाही की भाऊ मला ना तुझा खूप अभिमान वाटतो. नाही, मला ना त्याच्या डोळ्यात त्याला माझ्याबद्दलचं कौतुक बघायचंय रे. पण हे सगळं अर्धवट राहून गेलं तर नाही ना. हे पुढचं आयुष्य ना मी त्यांच्याशिवाय नाही जगू शकणार. खूप त्रास होईल आहे मला. एवढं सगळं मिळवलं ना, माझे हात त्याला रित्याच राहतील रे. आपण काहीच झालं नाही पाहिजे. आपण जगले पाहिजे, खूप खूप जगले पाहिजे. आमच्यापेक्षा जास्त जगले पाहिजे. भाऊ, दादासाहेब लय जगणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हो, तुम्ही एकटे नाहीये आता. मी सोबत आहे तुमच्या. ते बरे होणार. हो, आपण बरं करू की त्यांना. पण भाऊ, तुम्हाला दादासाहेबांचं प्रेम नक्की मिळणार याची खात्री आहे मला. खरंच खरंच. अशी कडकडून मिठी मारायची. बीपी अगदी नॉर्मल आहे आणि हार्ट फंक्शनिंगही छान आहे. खूप छान काळजी घेताय तुम्ही सगळे त्यांची. पण खरी काळजी ना आमची कृष्णा घेते. खरंय भाऊच, तुझे आभार कसं मानू तेच कळणं झालंय बघ. तुझं न फेडता येणारे उपकार आहेत माझ्यावर. फुईची अहो, आपल्या माणसांसोबत कोणी उपकाराची भाषा करतं का? ही माझं घर आहे, मी फक्त कर्तव्य पार पाडतेय. अगं कर्तव्य कुठे सगळ्यांना पार पाडता येतं. खरं सांगू का, आमच्या औषध गोळ्यांचा यांना बरं करण्यामध्ये जितका हातभार आहे तितकाच वाटा यांचा देखील आहे. कृष्णा, जगातलं समद सुख तुझ्या वाट्याला येऊ दे. त्यांचं पथ्यपाणी मात्र सांभाळा. येतो मी. डॉक्टर, दादासाहेब आता चालले तर काही अडचण नाहीये ना? नक्कीच. अहो, त्यांनी तर आता चाललंच पाहिजे. चालणं हा एक उत्तम व्यायाम ठरू शकतो त्यांच्यासाठी. ठीक आहे, थँक्यू. ओके, येतो मी. हो, आता बरं झालं म्हणून लगेच चिडचिड करू नका आणि पथ्य पाणी सोडू नका. मी लाख सोडेन,
पण कृष्णा मला परवानगी देणार आहे का पथ्य पाणी सोडायची? अजिबात नाही. भाऊ हे बघा, हे एक बिल आहे आणि इकडचं एक बिल आहे. चेक केलं? होय. ठीक. हा सावकाश. अहो तुम्ही बाहेर कशाला आला? आताच आराम करायचा ना. अहो फुई आजी, मी नकोच म्हणत होते, पण माझं ऐकतील तर ना. मला म्हणाले मला कंटाळा आलाय, बाहेर घेऊन चल. मग त्यांच्या हाताला धरून बाहेर घेऊन आले, तेव्हा कुठं चेहऱ्यावरची कळी खुललीये. अगं ते लाख म्हणतील, पण त्यांना झेपायला पाहिजे ना. का नाही झेपणार फुई आजी? अहो आपले दादासाहेब स्ट्रॉंग आहेत, आणि असं पण डॉक्टरांनी त्यांना थोडं थोडं चालायला सांगितलंय. ताई, दादासाहेबांनी एकाच ठिकाणी बसून राहणं त्यांच्या तब्येतीसाठी चांगलं नाही. त्यांनी थोडं चाललं पाहिजे. आलं ध्यान? तू म्हणतोयस तर ठीक आहे, परत माझ्या जीवाला घोर नको म्हणून म्हणते. चला दादासाहेब आपण चालूयात. सावकाश. कृष्णा मामांजींना पहिल्यासारखं हट्टकट्ट लवकरच करणार. किती मनापासून काळजी घेते त्यांची. कृष्णा जोपर्यंत दादासाहेबांबरोबर आहे ना, तोपर्यंत आपल्याला दादासाहेबांची काळजी करायचं कारणच नाही. चला आपल्याला कारखान्यात गेलं पाहिजे, बरीच कामं पेंडिंग आहे. हा चल चल. कृष्णा डबा. हा, तुमच्या दोघांचे बी डबे तिकडे किचनच्या टेबलावर ठेवलेत. हिच्यासारखं प्रत्येक आघाडीवर काम करता आलं पाहिजे. खरंय, कृष्णाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. चला येतो. राय द्या फाईल आपल्याकडे. मी डबे घेऊन येतो. चला येतो. राया, तुला कृष्णासारखी बायको शोधूनही सापडली नसती. नशीबवाने माझा मुलगा. अयो, ही याच घरातली भांडी आहेत का गावातनं गोळा करून आणले ते समद्या? कवा घासायची एवढी भांडी? समद काम माझ्या बोकांडी मारून ही समधी बसल्या ते त्या म्हाताऱ्याजवळ. जाऊन तिकडं, कोणच नाही तर कशाला जीवाचा आटापिटा करा. भूक लागली आले, काय तर खायला शोधाय पाहिजे. लय दिस झालं बदम खाल्लेलं नाही तर. तरी मी म्हणते माझं डोसकं काम कसं दिना झालंय. रंजना तू. आपण गुन्हेगाराला शिक्षा देतो कारण त्याला अद्दल घडावी आणि तो सुधरावा म्हणून. पण तू तर गेंड्याच्या कातडीची आहेस ना. तुला कशानच फरक पडत नाही. परत जर का इथल्या कुठल्या वस्तूंना न विचारता हात लावलास ना तर हात मोडून ठेवीन. अग मी तुझी बहन आहे. बस झालं. परत परत त्या नात्याची आठवण करून देऊ नकोस. लाज वाटते मला. इथनं पुढे जर कामात टाळाटाळ केलीस आणि साधी काडीपेटी जरी चोरलीस ना तर आपलं काय नातं आहे ते बघणार नाही. सरळ हाताला धरून घरातनं बाहेर काढीन. चल तू झाडू उचल आणि सगळा बंगला झाडून घे. आणि झाडू मारून झाला की सगळी भांडी घासून घे. लाग लवकर कामाला. घरातली समधी तुझ्या माग पुढं गोंडा गळत फिरते ती. समधी आज तुझ्याच माग माग आहे ती. त्याच्यामुळे तुला लई आनंद होत असेल, लई माज आला असेल, है का नाही? स्वतःला मोठी महाराणी समजत असशील. पर ही लई दिस नाही टिकणार. ही जी तू धावतेस का नाही समध्यांचा पुळका असल्यागत, ती समद खोट आहे. ही लवकरच घरातल्या समध्यासनी करणार आहे.
तुम्ही खोटं वागता म्हणून तुम्हाला सगळेच खोटे वाटतात ना. आणि मला कोणाचंच पुळका आलेलं नाहीये. मी जे करते ते मनापासून करते. माझं कर्तव्य आहे म्हणून करते. तुमच्यासारखी नाटकं मला जमत नाहीत. होय, ती दिसतयच की ग. नाही, तू ह्या घरात कशासाठी आल्यास? काडीमोड घेऊन सुद्धा तू राया संग का राहत्यास ही मला कळत नाही असं समजू न ग. कुली मावशी, अहो जरा निर्मळ मनानं आजूबाजूला बघा. सगळं जग तुमच्यासारखं नाहीये हो. आणि मला तुमच्यासारखा विधात्यांच्या श्रीमंतीचा सोस नाहीये. मी जे आहे त्यात सुखी आहे. तर मन जे हाय त्यात सुखी हाय. अगं, तुला जरी इदा त्यांचं पैसे नकोच होतं ना तर पडवीतच राहायचंच की. मग इथं माघारी घरात कशाला आलीस? आणि काय ग, लई मज्जा चालली आहे तुझी ह्या घरात. हा, घे घे, चांगली मज्जा करून घे. हा, पर किती बी काय बी झालं ना तरी बी तुला मी ह्या घरात मान सन्मान नाही मिळून देणार. आता शेणानं सारवण्यापासून घरात जी काय बारीक सारीक कामं करते ना मी, ती समधीत एक दिस तुला नाही ना करायला लावली मी तर नावाची गुली नाही. आणि ती तुझी मामी, तिनं समद्यांसमोर मला थोबाडीत मारली, माझा अपमान केला काय? तिला बी समद्यांसमोर नाही चपलीनी तुडवली का नाही तर बघच. तोंड सांभाळून बोला गुली मावशी. मला बोलताय तिथपर्यंत ठीक आहे. मामीपर्यंत घसरायचं नाही. गोष्ट माझ्यापर्यंत आहे तोपर्यंत सहन करीन. मामी मामाला मध्ये घ्यायचं नाही. आणि जर घेतलं ना तर याद राखा, आतापर्यंत तुमच्या डोक्यावर छत तरी आहे. पण माझ्या मामीकडे वाकड्या नजरेने जरी बघितलं ना तर ते बी राहायचं नाही. ते कायम लक्षात ठेवायचं. लय बघितल्या ती ग तुझ्यासारखी ह्या गुलीनी आणि पोचवली त्या बी. आत्ता पातूर लय येळा वाचलीस, पर आता नाही. कृष्णा हो बाजूला, मी करते ते सगळं. आवाज ते एवढीशीच तर भांडी आहेत, मी करते. अगं हे काय, ग्लास कसा फुटला? ते माझ्याकडनं चुकून फुटला. तुला कुठे लागलं नाही ना? नाही हो, नाही लागलं. बरं मी ही भांडी करते, तुम्ही जाऊन आराम करा. चला. कृष्णा, अगं समईच्या वाती कुठे मिळत नाहीये. कुठे ठेवलेत ग? मी देते. अहो मी अगोदरच बनवून ठेवल्यात, आणते. अगो बाया, काय झालं हिला? कृष्णा बरं वाटत नाही का? नाही आहे की बरं. ही कसली बरी आहे? उगाच आमच्याशी खोटं बोलू नकोस. तुला चक्कर येते ना? ह्यांना ऍडमिट केल्यापासून तुझी लय दगदग झाली बघ. हे काय नाही, तू अजिबात काम करू नकोस. जा आराम कर बघू. आऊ फुईची एवढीशीच तर भांडी आहेत, ती करते आणि मग आराम करते. अजिबात नाही, काही अडलेलं नाहीये त्या कामा वाचून. तू जा बरं, जाऊन आराम कर. का तुला धक्के मारून बाहेर काढू? हा, तेच करावं लागल. अहो असं काय करताय तुम्ही? काम करणार आणि मी आराम करायचं, ते कसं वाटल? काही वाटत नाही, आम्हीच पाठवतोय ना तुला. जा, जाऊन आराम कर. आणि हा, किचन मध्ये अजिबात पाय ठेवायचा नाही. निक निक म्हणते ना, जा आराम कर. तुम्ही काय ऐकायचं नाही, जाते. सुनबाई, ओ सुनबाई. कृष्णा, अहो कुठे चाललात? बसा. आणि काय काम होतं म्हणून तिला आवाज देत होता? काही नाही, सहजच. मगापासून दिसली नाही, म्हटलं तिच्याकडे थोडा वेळ असेल तर जरा चालावं. अहो तिला आराम करायला पाठवलंय. एवढ्या दिवसापासून पोरीची लय धावपळ होते बघा नुसती. आता तिला किचन मध्ये हलकीशी चक्कर आली होती. अहो मग डॉक्टरला बोलवायचं ना. अशी कशी चक्कर आली? आता बरी आहे ना? मी जाऊन बघून येतो. तुम्ही जाऊ नका, ती आराम करत असेल. आणि डॉक्टरला बोलवण्यासारखं काय बी नाहीये.
अहो तरी पण काळजी नको का घ्यायला? दरवेळी डॉक्टरला बोलावण्यासारखंच काहीतरी घडेल त्याची वाट बघायची का? बरं, तिला काही औषध वगैरे दिलं का? साखर, लिंबू पाणी वगैरे द्यायचं ना, बरं वाटेल तिला. अहो काळजी करू नका, मी सांगते ना. अहो तिने जरा आराम केला ना की तिला बरं वाटेल. पण काय हो, मागचे 1-2 आठवडे कोणी म्हटलं असतं की तुम्ही कृष्णाची एवढी काळजी कराल, तो कोणाचा विश्वास बसला असता का? हो, का नाही काळजी करणार? कोण कुठली पोरती, तिने किती केलं माझ्यासाठी. मी तिला एवढं ओरडलो, नाही ते बोललो, सतत तिचा अपमान केला, पण त्या पोरीने तरी सुद्धा काहीही मनात ठेवलं नाही. माझा कधी राग नाही केला, द्वेष नाही केला. इतकं मोठं मन असलेली माणसं खूप कमी असतात फुलाबाई. गुरुच्या शोधात आम्ही संसार सोडून बाहेर गेलो, पण गुरु तर आम्हाला आमच्या घरातच भेटला. तिने आमच्यातला अहंकारच मारून टाकला. तिच्या प्रेमाने आमच्यातला राग, लोभ, मत्सर सारं नष्ट करून टाकलं तिने. प्रेमाने जग जिंकता येतं हे त्या पोरीकडून शिकलो आम्ही. म्हणूनच आज फुलाबाई, मोठ्या मनाने आम्ही तुमची माफी मागतो. मी तुमच्याशी आजवर जे काही वागलो ना, त्याबद्दल मला माफ करा फुलाबाई. अहो असं काय करतोय? पुन्हा असं करू नका, समजा चांगलं होईल बघा. दादासाहेब, हे बघा मी तुमच्यासाठी दूध घेऊन आलीये. हे दादासाहेब, अगं बाई झोप लागली वाटतं, नको मोडायला. दूध आणि गोळ्या नंतरच देते. दादासाहेब, हो काय हो, हे काय करताय? मला माफ कर पोरी. मी माझ्या जुन्या विचारांना चिकटून राहून तुझ्यासारख्या चांगल्या मनाच्या, साध्या आणि संस्कारी मुलीला खूप त्रास दिला. तुला सतत अपमानित केलं, घराबाहेर काढलं, पण आज तुझ्याचमुळे माझा जीव वाचला. दादासाहेब, अहो मी माझं फक्त कर्तव्य केलं. तुम्ही या बरं, इकडे बसा. मी तुझ्याशी एवढा चुकीचा वागलो, माझा खूप राग आला असेल ना तुला? अजिबात नाही. अहो तुम्ही मोठे आहात आणि तुम्हाला अधिकार आहे आम्ही चुकलो की आमचे कान धरायचा. आणि माझ्या मनात तुमच्याविषयी जरा बी राग नाहीये. तुमच्या पिढीतलं आणि माझ्या पिढीतलं विचारांचं अंतर मी मान्य केलं होतं, त्यामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या गेल्या. आणि हो, माझ्या मनात तुमच्याविषयी कसलाच द्वेष निर्माण नाही झाला. त्यामुळे असं माफी मागून मला लाजवू नका. ही माफी मी माझ्यासाठी मागतोय पोरी. तुला मी त्रास दिला ही गोष्ट मला आयुष्यभर छळत राहील. एवढ्या चांगल्या मुलीशी मी तितकाच वाईट व्यवहार केला ही गोष्ट माझ्या मनाला सतत खात राहील. आणि मला या सगळ्यातून मुक्तता हवी. मला कायम तुझा अपराधी म्हणून जगायचं नाहीये. म्हणून मी माफी मागतोय कृष्णा. तू मला माफ केलंस ना तर माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं कमी झाल्यासारखं वाटेल मला. तसं असत तर मी माफ केलं तुम्हाला, पण एका अटीवर. कोणत्या अटीवर? मला आशीर्वाद द्या. सुखी राहा पोरी. जगातली सगळी सुख तुला मिळू देत.